जास्तच भरून आण जरा. फुल भरून आण. पीठ लागतं. एक याला काय म्हणतात तुम्ही? उलटणी. हा, ही उलटणी दे. ही उलटणी. हा, ही मोठी उलटणी. आपल्याला ही एक उलटणी लागेल. हा, पाणी लागेल. हा, असू दे असू दे. आता सर्वप्रथम त्याच्यानंतर काय करणार? हा, जेवढं आपल्याला लागतंय तेवढंच घ्यायचं बाजरीचं पीठ. आणि पाणी घेताना पूर्ण असं एकदाच ओतून द्यायचं नाही. ते कसं घ्यायचं? आपल्याला जेवढं हे पीठ हे होईल, व्यवस्थित कालवता येईल तेवढंच घ्यायचं. असं थोडंसं मस्त छान मळून घ्यायचं ते पीठ. नाहीतर काय होईल? पीठ कसं होतो मग? पानचा होऊन जातो ना. त्याला काय म्हणतात तुमच्या भाषेत रे? पातळ. पातळ पातळ पातळ. हा, कसा होतो? गिची गिची होतो. अरे हे बघा, एवढं नका हो. काय अरे पोरांनो थांबा. हे बघा, पाय लावायचे का रे? कुठे पाय लावायचे? तू म्हणून सांगतोय सर पाय लावा आणि मुक्या मारा. बुक्या मारा. ती परत पळून जाणार आहे का? हा? हा. उकळी झालं का? हा? भाकरी द्यायची. खूप मोठं झालं. हा? हा, नाही. ओके, आता थापटायची का भाकरी? बरोबर येईल का भाकर? हा, नाही का? काय सांग. हा हा, अशी अशी त्याच्यानंतर अशी गोल गोल बरोबर भिजवायची. आलं का लक्षात? थांब रे, आपण सविता गप्पी बस ना जरा. सरांना हा, खाली पीठ टाकून दे, चिपकून जाईल. त्याच्यानंतर चिपकायला लागले तर असं थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं. म्हणजे भाकर खाली चिपकणार. तुमच्या हाताला पण लावून घ्या. काय भाकरी झाली? अहो पहिल्यांदा केली मी. काही नाही, काय प्रॉब्लेम आला? मला ठेवतो का तू? बस का? हे चिपकून गेली रे ती भाकर. हा? नाही रे, उलटतानी भाकरी काय होते? हा, मोडून जाते ना. त्याच्यामुळे आपण इथं व्यवस्थित भाकरी हातावर घेताना व्यवस्थित घ्यायला पाहिजे. आता ही मुडायला नको माझ्याकडनं, म्हणून काय घ्यायची त्याची थोडीशी व्यवस्थित उचलताना काळजी घ्यायची. आलं लक्षात? नाही ना, सर थांबा थांबा. हा टाका, हा टाका. थांबा रे थांबा रे.
आणि त्याला थोडस असं मस्त छान पाणी लावून घ्यायचं पूर्ण. कोरडी नाही राहू द्यायची. हा? आता ही भाकरी कोणी खाणार नाही, खूप जाडी झालेली आहे. थोडीशी पातळ जाळ करायचा आणि भाकरी बनवताना एका बाजूला आपलं इकडे जाळाकडे सुद्धा लक्ष पाहिजे, नाही तर काय होतंय भाकरी इकडे पूर्ण हे होऊन जायची. आणि हा ठीक आहे, बघू नाही सर करतील ना एवढी ती परत उतरून उचलून टाकायचं महत्वाचं होतं. सर आता उचलण्यापेक्षा आहे ना तशीच द्या, उलटी करून द्या. कशी आली भाकर? हे बघा एक मिनिट, हे बघा इथे खाली बसा रे. चटके खाल्ल्याशिवाय आपल्याला काही भेटत का? नाही भेटत ना. जीवनात आपल्याला चटके खावेच लागतात. जसे आपण भाकरी बनवताना आपल्या आईला चटके लागतात ना, आपल्या आईला काय होतंय भाकरी बनवताना हाताला चटके लागतात. त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा काय होतात, अनेक असे सुखदुःखाचे क्षण येतात, चटके बसतात आणि एकदा भाजून निघल्याशिवाय आपल्या आयुष्यात काय प्रकाश पडत नाही. म्हणजे सुखाचे दिवस चांगले जेव्हा अंधार असतो आणि त्या अंधारातून बाहेर निघायचं असलं तर आपल्याला चटके खावे लागतात. खास खळगे यांना पार करावे लागतंय. झाली का? ऐका दादा, ऐका ताई, ऐका वहिनी, मुलगी म्हणजे दारातली छोटी चिमणी. मस्त मस्त उडू द्या हो तिला अंगणी. मोठी झाल्यावर जाईल कायम उडूनी. ऐका दादा, ऐका ताई, ऐका वहिनी, मुलगी म्हणजे दारातली छोटी चिमणी. बालपणी करून देता लग्न चिमणीचे, बालपणी करून देता लग्न चिमणीचे. माती मोल स्वप्न होई तिच्या मनीचे. उमलू द्या हो जरा तिला तुमच्या अंगणी. उमलू द्या हो जरा तिला तुमच्या अंगणी. मोठी झाल्यावर जाईल कायम उडूनी. ऐका दादा, ऐका ताई, ऐका वहिनी, मुलगी म्हणजे दारातली छोटी चिमणी.
कुपोषित होई बाळ माता ती छोटी, कुपोषित होई बाळ माता ती छोटी, नाव तुमचं मोठं अन करणी हो खोटी. ऐका आई ऐका आबा सांगतो धारणीला, हा ऐका आई ऐका आबा सांगतो धारणीला, निसर्गात माफी नाही चुकीच्या करणीला. ऐका दादा ऐका ताई ऐका वहिनी, मुलगी म्हणजे दारातली छोटी चिमणी. ऐका दादा ऐका ताई ऐका वहिनी, मुलगी म्हणजे दारातली छोटी चिमणी. मस्त मस्त उडू द्या